12:30ला निघून जाईल. माझं सायंकाळी 5 वाजता मुंबईला फ्लाईट आहे. आणि सगळ्या तालुक्यात चर्चा, 4 वर्षांनी जावाई येणार, 1 तासाकरता येणार, 4 वर्षांनी अमेरिकेहून येणार, 1 तासाकरता येणार. सासू तर नाचायचीच राहिली. जावाई म्हणजे सासूचं सगुण ब्रह्म. मग ताईला वेळोवेळी फोन, काय आवडतं बापूला. मग ती सगळी यादी करून घेतली. त्याचे स्पेशल आचारी शोधले, त्यांना बोलवून घेतलं. जावाई येणार, विमानतळावर स्वागत कोणी करायचं, गावाजवळ स्वागत कोणी करायचं, पाय धुवायच्या वेळेला टावेल घेऊन कोणी उभं राहायचं, घरात प्रवेश करताना स्वागत कोणी करायचं. बरं, एकटा जावाई कसा जेवल म्हणून 50 VIP सांगितले जेवायला, कांजीच्या कपड्यावाले 50. त्यांना सांगितलं बापूला वेळ नाही, 1 तासाकरता बापू येणार. मोबाईल मी असा करतो, असा उलटा करा. आहे ते महत्वाचंच असेल, पण ते काय होते मला वाटते माझ्या कीर्तनाकडे लक्षच नाही बा तुमचं मोबाईल. बरोबर. आता मी हे पाऊण तास आहे. मोहनरावला आणि राजापुरेंना माहिती आहे, तरी वेळ चुकवत नाही. कालचं कीर्तन इथंच होतं. कोणतं गाव? अंतरवाडी. आणि रात्रीचं लोणावळ्याला होतं. पुण्याच्या पुढे 1.5 तास. ते करून पुन्हा इथे 9लाच आलो. आमच्या झोपेचा आणि याचा विचार करा. आणि संध्याकाळी नागपूरला पोहोचलो पाहिजे. म्हणून विनंती आहे, मोबाईलमध्ये डोकं घालू नका. हे एवढं झालं की तेच काम आहे तुमच्या मागे. विठ्ठल विठ्ठल. 50 सांगितले VIP. मी शुद्धीवर आहे. 10 वाजताच्या बापूला वेळ नाही, 10 वाजताच. ते तर 9:30लाच आले. जेवायचं आहे ना, 9:30लाच. बरोबर ती केळीची पानं यावल तालुक्यातून आणली, जिल्हा जळगाव. केळीची पानं ती लुसलुसीत गोल फिरवली तरी फाटत नाहीत. 1.5 फूट लांबीची, 1.25 फूट रुंदीची ती पानं. 11 वाजले, 11:30ला बापू येणार. पानं मांडा, पानं मांडा. सासूची घाई. स्वयंपाक तर 10:30लाच उरकला. डाव्या भागाला तांब्या फुलपात्र पाण्याचं ठेवा. लोणचं मीठ डाव्या भागाला ठेवा. उजव्या भागाला श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम. हे कोण्या पुराणामध्ये लिहिलं नाही. मीठ आणि लोणचं डाव्या भागाला ठेवावं. हे माणसानं चालवलेलं डोकं आहे. ज्याचं कामच पडत नाही ते डावीकडे, आणि ज्याच्यावर हल्ला चढवायचा आहे ते उजवी. वाढून झालं. बसून घ्या, बसून घ्या. 50 VIP बसले. 11:25 झाले. हे पदार्थाचा सुगंध पाहून लाळ घोटून बेजार झाले कडक टोप्यावाले. आणि 11 वाजून 25 मिनिटांनी, तेव्हा मोबाईल नव्हता, लँडलाईन. रिंग वाजली घरात. राजापुरेजी सासू होती. तिनंच उचलला फोन. हॅलो सासू, मी जावाई बोलतोय. कुठं गावाजवळ आला का? नाही, अमेरिका. आता काय झालं सर? म्हणजे येणार होतो, पण महत्वाचं काम आल्यामुळे येऊ शकत नाही. फोनच आपटला खाली सासूनं. नुसत्या फोनवरून नाही थांबली राजापुरीजी. ताड ताड चालत पंक्तीत आली. 50 कडक टोप्या बसल्या होत्या जेवायला. अमेरिकेच्या जावयाचा राग 50 VIP काढला. घ्या खाऊन, तुमच्यासाठीच केलं. ते म्हणले तू काळजीच करू नको, काही शिल्लक ठेवत नाही आम्ही. लिंबाच्या साली सुद्धा चावून खाल्ल्या यांनी. मेहरबानी पानं ठेवली केळीची. मिठही हाताला लावून घेतलं, काही शिल्लक नाही. तरी सासू म्हणली
स्वयंपाक वाया गेला. बरोबर आहे का हे? अरे मीठ सुद्धा चाटून खाल्लं या 50 लोकांनी, शिल्लक नाही राहिला स्वयंपाक. सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. का? ज्याच्या करता केला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं ज्याच्या करता आलो ते नाही केलं मग जन्म वाया गेला. नाहीतरी गेला जन्म. हो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावची दोरी, करिता बरोबरी दुरावची दोरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोबरी दुरावसी, करिता भरोबरी दुरावसी दुरी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि ते न करता गेला तर नाहीतरी गेला जन्म वाया. म्हणून ज्याच्या करता आला ते कराये साते आलिया. वळगा शारंग धरू नाहीतरी संसारू जाईल रया. महाराज नाही त्याला आपलासा केला तर आमचं काय नडलं? आता नाही नडलं भाऊ, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे तेव्हा तुम्हाला कळणार आहे. कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी. प्राण प्रयाणाची वेळी, प्राण प्रयाणाची वेळी, प्राण प्रयाणाची वेळी, प्राण प्रयाणाची वेळी. राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी. रांडा पुरे सकळ, पुरे सकळ, रांडा पुरे सकळ, रांडा पुरे सकळ. कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी. कळो येईल अंत काळी, प्राण प्रणायाची वेळी. हो राती निराळी, रांडा पुरे सकळ. कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाची वेळी. हो राहती निराळी, रांडा पुरे कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी. तेव्हा कळेल तुम्हाला राहते निराळी, रांडा पुरे सकळ. महाराज तुम्ही तुमच्या चष्म्यातून पाहता का आमच्याकडे? तुमचे मायबाप तुम्हाला झोपट ठेवून रात्रीचे गेले? तसं आहे का आमचं? आमची मम्मी आहे, आमचा पप्पा आहे. अरे शेवटच्या वेळेला यांचा नाही उपयोग. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी, ती निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली. 9 महिने 9 दिवस ज्या आईनं पोटात बाळगलं, देवाच्या आईचा विचार करा. त्या ताईला ते भागवत कथेतली सगळी माहिती आहे. आम्ही आपलं रामाचं सांगतो थोडंसं, तुमचं ना आमचं नाही जमत, कारण विरोधाभास आहे. राम शब्दात जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श, असा वेल्डिंग केला आहे. कृष्ण राम सरळ आहे. जन्मापासून विरोध बांधावून भांडल्यासारखे. रामाचा जन्म भर दुपारी,
किसनरावचा अर्ध्या रात्री. तुम्ही मुद्दे रामाचा जन्म महादेवराव उन्हाळ्यात झाला, कृष्णाचा पावसाळ्यात झाला, रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात, रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला, रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात, रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा येरवड्यात, म्हणजे सेंट्रल जेलमध्ये आहे ना. रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद झाला. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचनय विरामा तनुगन श्यामा निजया युद्ध भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु करारी. चतुर्भुज रूपात विनंती केल्यावर माता पुणी बोली सोमती डोली तजहू तातयह रूपा. आणि जेव्हा दासीनं बघितलं मोहनराव कौसल्या माईला बाळ झालं, ती पळतच गेली राजा दशरथाकडे. जय हो महाराज, महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ महाराज, तू क्या पागल हो गई क्या? पागल आप बनने वाले महाराज, क्या आपको लाला भय है? दशरथ पुत्र जन्म सुनिका ना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी बन राजा जाय सुनाई बजाओ बाजा. अरे जाओ बाजे बजने को लगाओ, बाजे बजाने को लगाओ म्हटल्यावर सगळ्या अयोध्येत नामदेवराव भर दुपारी एकाएकी वाद्य वाजायला लागले. वाद्य वाजायला लागल्यावर एक दुसरीच्या दरवाजात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा नोबदा, बाई कशाचा नोबदा, बाई कशाचा नोबदा, कशाचा नोबदा. पुत्र झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, चला तेथे जाऊ, चला तेथे तेथे जाऊ. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो, लोक दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी दशरथजीच्या राजवाड्यात. तसं कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या यष्टीनं बालम टाकायला आली. मोहनराव घ्या पेढे. कशाचे? मला बाळ झालं. असं वाचलं कुठं? इथे मायबापाला आनंद आहे आणि तिथे मायबाप चिंतेत आहे. फरक विरोधाभास पहा. उलट रडू रडू म्हणाली माय, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळल माझ्या बाळाशी मारेल. हा फरक लक्षात येईल आपल्या. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. भगवान श्रीकृष्णाचं अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचन. तर एक लक्षात ठेवा, 16 सहस्त्र नारी भोगुन ब्रह्मचारी, ऐसी लीला रचाए गिरिधारी, 16 सहस्त्र में ब्रह्मचारी, दासी मीरा कहे तेरी लीला रहे कोई पार न पाता, उससे कहे तो जसोदा माता. ती तक्रारी होत्या वगैरे वगैरे. ते आपलं वाढलं. हां, तो चेंडू बस 2 मिनिटात. चेंडू यमुनेच्या डोहात बुडाला आणि गोपाळ पळत आले. यशोदे ग तुझा काना
सगळे गोकुळ धावलं. नंदन, यशोदान, गोपाळ. भगवंतानी कालियाला बुक्क्याचा मार दिला होता, त्यामुळे कालिया रक्त वकत होता आणि डोहाचं पाणी लाल झालतं. यशोदेला वाटलं माझ्या कृष्णाचंच रक्त आहे, म्हणून माय पुढं जात नव्हती. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, माय पाऊला पाऊली, आपुलेच घाली धाके अंग, आपुलेच घाली धाके अंग, आपुलेच घाली धाके अंगरा कोणिया माय शोक करी, अंगरा माय शोक करे, अंगरा कोणिया माय शोक करे, अंगरा कोणिया माय शोक करे. अंतरीचे हरी जाणवले, अंतरीचे हरी जाणवले, अंतरीचे हरी जाणवले. मोहनराव, भगवंताची माय एक एक पाय रिवस होत होती गावाकडे. मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुलेच घाली धाके अंग, अंगरा कोणिया माय शोक करी, अंतरीचे हरी जाणवले. आणि भगवान कालिया मर्दन करून वर आले. यशोदा गळ्याला बिलगून रडली, कृष्णा तुझ्यासाठी माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा. कृष्ण म्हणाले, मम्मी 11:30 वाजले, नाटक बंद करा. मला माझ्या पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाब्यानं सांगितलं की तुझी माय एक एक पाय गावाकडे सरकत होती. थोडा विचार, जिथं भगवंताची माय एक एक पाय माग सरकते तिथं आमची माय पेटल्यावर पुढे येईल का? म्हणून महादेव बुवा दुसरं चरण. कौनाचे माय बाप, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत, कौनाचे गणगोत, कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप. कोणाचे माय बाप, बाप कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप. मृगाच्या लावत जाईल लया, मृगाच्या लावत जाईल लया, मृगाच्या लावत जाईल लया. कौनाचे माय बाप, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत, कौनाचे गणगोत, कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप. बरोबर आहे, टायमामुळे हा बरोबर आहे. कौणाचे मायबाप, कोण कोणाचा आहे भाऊ? कौणाचे मायबाप, कौणाचे गणगोत. आता ज्ञानेश्वर महाराजांना माहिती नव्हतं का मोहनराव, ज्याच्यापासून जन्माला आले लेकर ते त्याचे मायबाप असतात, नाही त्याचे मुलं बाळ असतात. एवढा सामान्य प्रश्न विचारेल का ज्ञानोबाराय? कौणाचे मायबाप, याच्यात 4 प्रश्न आहे. मायबाप 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 जो व्यवहार चाललाय तुमचा, ते कोणाचे? कोणाचे म्हणजे देहाचे का इंद्रियाचे, जीवाचे का आत्म्याचे? कौणाचे मायबाप, कौणाचे गणगोत, माय बाप, कौणाचे मायबाप, कौणाचे गणगोत, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत, जळवत जाईल लया, मृग जळवत जाईल लया, मृग जळवत जाईल लया. इंद्रियाचे मायबाप म्हणावे तर त्याच्यावर आमची सत्ता नाही. ते डोळे पाहण्याचं काम बंद करतात, कान ऐकायचं काम बंद करतात, पाय चालण्याचं काम थांबवतात. मग जे इंद्रिय आमचे होऊ शकत नाही ते मायबापाचे कसे होईल? इंद्रियाचे नाही. मग देहाचे म्हणा. देह हा उसणा अनिला पाचाचा, ही सार्वजनिक इस्टेट आहे. देह सार्वजनिक,
आणि सार्वजनिक मायबापाची होत नाही हे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. यमराज म्हणतो देह आमचा, देह हे काळाचे. पंचभूत म्हणतात देह आमचा, पंचभूताचा गोंधळ. याचे मायबाप म्हणतात बाळू माझा, आणि बाळू म्हणतो देह माझा. असे 4 हक्कदार या देहावर आहे. आणि चौघाच्या वस्तूला सार्वजनिक म्हणतात. ग्रामपंचायतची विहीर, आणि जर एखादाच कोणी त्याच्यावर मालकी हक्क दाखवत असेल तर गावचं गाव तुटून पडतं त्याच्यावर. तुझ्या बापाची आहे का? तुझ्या बापाची आहे. सार्वजनिक विहिरीला मालकी दाखव, तुझ्या बापाची आहे का? म्हणजे सार्वजनिक हे मायबापाची होत नाही. तसा देह हा सार्वजनिक आहे. यमराज म्हणतो माझा आहे, पंचभूत म्हणतात माझा आहे. याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा आहे, आणि बाळू म्हणतो देह माझा आहे. म्हणून देहाचे मायबाप संभवत नाही, इंद्रियाचेही नाही. जीवाचे म्हणा तर जीव पाहुणा आहे. पाहुणा का? येणं आणि जाणं संभवतं त्याला म्हणतात पाहुणा. आता आम्ही आलो, 12 वाजले का चाललो, आम्ही पाहुणे. तुम्ही गावचे मालक, आम्ही पाहुणे. बरं का राजापुरे, आम्ही पाहुणे. पाहुणा येतो आणि जातो. तसा जीव पाहुणा आहे. 1950ला आला होता आणि 2040ला जाणार आहे. हा पाहुणा आहे, येतो आणि जातो. जीव पाहुणा असल्यामुळे तोही मायबाप त्यालाही संभवू शकत नाही. मग आत्म्याचे म्हणा तर आत्म्याचा तर जन्मच नाही. जन्म नाही म्हणून त्याला जननी नाही आणि जनकही नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्याचा जन्म नाही म्हणून जननी जनक नाही. जीव पाहुणा म्हणून त्यालाही मायबाप नाही. इंद्रियाचे मायबाप संभवत नाही, देहाचेही नाही. म्हणून प्रश्न आहे कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. हो कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. मृग जळवत जाईल लळा, जाईल लळा. मृग जळवत जाईल लळा, जाईल लळा. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. मृग जळवत जाईल लळा, जाईल लळा. मृग जळवत जाईल लळा, जाईल लळा. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. मानलेत हे लावलेले संबंध आहे. नाही तर कोणाचा कोणाशी न घडे संबंध हे लावलेले. पूर्वीचा काळ ते अश्वांत लक्ष्मी, गजांत लक्ष्मी, ज्याच्या दारापुढे हत्तीनं घोडे बांधले असायचे तो श्रीमंत. आता व्याख्या बदलली. आता 4 चाकी पाहिजे. 55,000ची असली तरी चालेल. उताराला उटी लावून उभी करायची, पण दारापुढं बरं वाटतंय, मालक चांगला आहे. 45,000ची गाडी पण 4 चाकी आहे. आता जर हत्तीनं घोडे बांधले तर पुरं गाव गोळा होऊन विचारलं सर्कस कधी आहे. ही व्याख्या बदलली. का पूर्वी गजांत लक्ष्मी, अश्वांत लक्ष्मी. म्हणून पूर्वीचा काळ. एक बालम टाकळीचा पाटील, बालम टाकळीचा घोड्यावर बसून निघाला. जायचं त्याला पुण्याला. घोड्यावर बसून. आणि एक पैठणचा पाटील, त्याला गादीवर झोपायची सवय. डोक्यावर गादी घेऊन दोघाची भेट शेवगावला. राम 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 राम. कुठले? बालम टाकळी. घोड्यावाला म्हणला तुम्ही? पैठण. कुठं जायचं? पुण्याला. मलाही पुण्याला. जाऊ बोलत चालत. बरं का राजापुरीचे काही संबंध नव्हता. शेवगावला भेट झाली. हे गादी डोक्यावर घेऊन पुढं पुढं चालायचं आणि बालम टाकायचं घोड्यावर. मग गावोगावचे लोक चर्चा करायचे.
गादी घेऊन चाललं का नाही, नौकर असलं पाहिजे. घोड्यावर बसलं हे मालक. असं करता करता 30 गाव आलं. मुक्काम करायचा, संध्याकाळ झाली. घोड्यावाल्यानं बालम टाकायच्या पाटलानं खुंटी ठोकली, घोडं बांधलं आणि घोडं खाजवायला लागलं. पैठणच्या पाटलानं लिंबाच्या झाडाखाली गादी टाकली, पायाची आडी मारून डोकं खोडला टेकून बसला. 30 गावचे लोक लांबून बोट दाखवायचे. ते गादीवर बसलं का नाही, मालक. आणि हे घोडं खाजवे हे नौकर. दिवसभर हे मालक, रात्रभर हे मालक. काही संबंध नाही, असे जोडलेले संबंध आहे. आपण ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्याला मायबाप मानायचं आणि मायबापाने आपल्याला मुलगा मानायचं. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना पिता का ना माता का, ये तो जन्म देने का नाता है. ससुरा कहे जावई मेरा है, सास कहे जावई मेरा है, ना ससुरे का ना सास का, ये तो लड़के देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन का ना भाई का, ये तो रक्षाबंधन का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. म्हणून हे लावलेले संबंध आहे. आणि मानले तरी मृग जळवत जाईल, मृग जळवत जाईल. बस एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ मोहनराव, आणि मग बरोबर. आता 20च मिनिट आहे, बरोबर करतो. बागडेजी, तुमच्या पाहुण्यांचे लय फोन आले मला बीडवरून, बरोबर आहे का? बीडचे पाहुणे, देवा तुझा मी सोनार. बीडचे पाहुणे सकाळपासून फोन आले, मंगेश भाऊ वगैरे. त्यांच्याकडे मुक्कामी असतो. नंतर कळलं की हे असं वेल्डिंग आहे म्हणून. आम्ही बीडला त्यांच्याकडे असतो मुक्कामी. त्यांचे वडील मंगेश भाऊचे फार मोठे गायक आहे, फार मोठे गायक आहे. म्हणून ते आमचे संबंध. हां, लोडगे खूप खूप सुंदर गायक आहे. म्हणून ते आम्ही गेलो की ते आमचा वरचा मजला स्पेशल असते खोली, सगळ्या लोडगे परिवार सेवेला असतो. पण इथं येताना फोन आला, मी येऊ शकत नाही पण तुमचं कीर्तन आमच्या पाहुण्याकडे आहे. म्हटलं ठीक आहे मग, ठीक आहे. एकदा आता ऊनही आहे, थोडीशी ऊन आहे, बरोबर करतो. तरी मी काही कसर ठेवत नाही. 20 मिनिट घेतो म्हणजे घेतोच. सर्वांनी हात वर करा. एवढं शूटिंगवाले एवढं पेपरला देऊ द्या. वैशाली ताईच्या स्मरणार्थ बागडे परिवाराने ठेवलेल्या कार्यक्रमात मातोश्रीच्या त्या वैशाली ताईच्या स्मरणार्थ भजन करणारा जनसागर, स्थळ बालम टाकई असं देता येईल ना. हे हात एवढे सगळे हात घ्या. उद्या पहिल्या पानावर पेपरला द्या. नाही तर हात आमच्या कीर्तनातले असतात ना, दुसऱ्या सभेलाच जोडतात. हे असं करू नका भाऊ. हे चंदनवाले आमचे लोक आहे. हो ना, काय कोण कुठं भल तिकडेच वेल्डिंग करते. मी म्हणतो हे तर माझ्या कीर्तनात होते आणि हे सभेला कसे मोकळे ग्राउंड असते जाऊन देतात आमचे लोक. ठीक आहे भाऊ, लावा. काय एकदा सर्वांनी, तसं नाही होणार नाही, मला माहिती आहे होणार नाही. मी ओळखील ना, होणार नाही. सर्वांनी एका तालात, भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबार एक टाळी वाजू नका, टाळी फक्त, माईकवर बोलू नका, हात वर. हे एवढं गेर भाऊ, हे टाटा बिर्लाल नाही. हे विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, भगवान तुम्हारा महाराज बस. बागडे परिवाराने त्या स्वर्गीय वैशाली ताईची इच्छा होती भागवत
पण ती इच्छा अपूर्ण राहिली. पण त्यांच्या स्मरणार्थ ताईने 7 दिवस भागवत केलं. 7 दिवसापासून वैशाली ताईच्या डोळ्याला वैकुंठात धारा लागल्या असेल की माझी इच्छा स्मरणार्थ का होईना पूर्ण झाली. तरावया जना केले भागवत यौर्न श्रुतम श्रीमद्भागवतम पुराणम तेषामृथा जन्मगतम नराणामिती गर्गाचार्य उवाच वगैरे. आनंद आहे. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, आणि मानलं तरी मृग जळवत जाईल रया. मृग जळवत, मृग जळाची तळी ती दिठी दुरुणीची न्याहाळी. ते पाणी साळी केळी लावशी काही. मृगजय ते हरणाला महादेव असत्य दिसतं. ते तेजा आणि उखिरा बरड जमिनीवर अतिशय प्रखर ऊन पडलं की वाटतं पाऊस पडतोय, आणि हरिण त्याला सत्य समजतं म्हणून त्याचं नाव मृगजळ. पाणी प्यायच्या अपेक्षेनं हरिण जातं ते मृगजळ अजून किलोमीटर पुढं, ते पुन्हा जातं किलोमीटर पुढं, पुन्हा जातं पुन्हा पुढं, असं ऊर फुटून मरतं हरिण. त्याला ते सत्य वाटतं म्हणून त्याचं नाव मृगजळ आहे. अगदी हे तसेच आहे. शंकरजी आणि पार्वतीचा संवाद आहे. उमा कहूमय अनुभव अपना, सतहरी भजन जगत सब सपना. हे शब्द पहा. सत्य हरिभजन आहे आणि जगत स्वप्न आहे, हे शंकरजी सांगतात पार्वतीला. पण माऊली म्हणतात नुसतं स्वप्न नाही, स्वप्नातलं मृगजळ आहे. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, जय जय देखणे सकळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ, हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे. निज धर्म चोखडा, 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 निज धर्म चोखडा. देखणे सकळ, ते स्वप्नीचे मृगजळ, चिंती चरण कमळ, रखमा देवी वराचे. जे जे देखणे सकळ, ते स्वप्नीचे मृगजळ, रखमा देवी वराचे. बस. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, मृगजळवत जाईल रया. सुख, सुख म्हणजे काय? माऊलीच्या भाषेत विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडोणी दोन्ही. अनुकूल विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता, इंद्रियाची पाठवेता आणि आत्मानंदाचं भान, मग वाटतंय सुख. सुख ते आपलंच असतं. जसं एक कुत्र बासुंदी खाऊन निघालं बोदेगावून, पातेलं बसवलं कुत्र्यानं. 5 लिटर बासुंदी चालता येईना कुत्र्याला, पण त्याला बालम टाकायच्या पुढं आल्यावर येड्या बाबळीजवळ 1972चं जुनं हाड सापडलं. 72चं. स्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी, आणि चगळत बसलं. काही नव्हतं हाडात. चगळता चगळता 11:15 वाजता कुत्र्याची हिरडी फुटली आणि हिरडीतलं रक्त हाडावर उतरलं. कुत्र्याला एवढा आनंद झाला. बस बस बस, कीर्तनकार लोक सांगतात चुकीचं नाही. प्रयत्ने वाळूचे कन रगडीता, तेल ही गळे, लागलंय म्हणला रक्त. तसं तसं चगळतले का कुत्र्या. रक्त हाडाचं नाही दाढचं आहे, पण वाटतं हाडाचं. तसं सुख आमचंच आहे, वाटतं विषयाचं. ते
इंद्रियाला भोगतात विषय, इंद्रिये विषयाला भोगत नाही. मी असं विचारतो, दाताचा विषय सुपाऱ्या कोणी कोणाला संपवलं? सुपाऱ्याने दात संपवले का दाताने सुपाऱ्या? खरं सांगा. हा ना, सुपाऱ्या तर ट्रक न मिळेल पण दात गेले. म्हणजे इंद्रियाला विषय भोगतात. आपल्याला वाटतं आम्ही विषयाला भोगलं, विषय बलवान होतात आणि इंद्रियाला दुबळे करून सोडतात. लक्षात घ्या. ते मानलं तरी इतकं. हे एकादशीचा दिवस होता महादेव महाराज, अजून 12 मिनिट आहे. मी बरोबर सेकंद सुद्धा त्रास पुढचा नाही तर. महाराज आदल्या दिवशीचे मुक्कामीच होते जवळ कीर्तन असल्यामुळे, आणि एका श्रीमंताकडे फराळाचं होतं. आमचे सगळे टाळकरी महाराज न ते कालचे कीर्तन केलेले महाराज फराळाला गेले. मालकानं सगळे केलं होतं, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, शिंगाड्याचे सेव, बदामचा शिरा. आमची एकादश म्हणजे अन्न बदलून खाणे. वाढलं तरी तो कीर्तनवाला कालचा महाराज त्या काचेच्या कपाटाकडे पाहायचा. ते शोकेश मधली फळं, पपई, केळी, सफरचंद, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट. त्या बुवाला वाटायचं मालकानं फळं आपल्यासाठीच आणली, पण विसरले मालक. आणि नुसत्या खिचडीनं पोट भरल्यावर मालकाच्या लक्षात आल्या तर नंतर उपयोग काय, म्हणून तिकडे पाहायचं. तर असं होतंय ना. ते जावाई आला महादेव बुवा पहिल्यांदा. सासूकडे 2 वाजता विचारलं जेवण वगैरे. नाही ना, काहीच नाही अजून, मी लगेच करते स्वयंपाक. सासूनं 1 तासात सगळे उरकलं हो. थोडीशी भजी केली, कुरडई, पापड, सगळे. जावयाचं जेवण आहे ना, आणि इथंच बसा बापू, इथंच बसा बापू. आणि वाढलं सगळे, जेवण सुरू झालं. पण जावाई भज्याच्या टोपलीकडे पाहायचा बरं का मोहनराव, कारण भजीच वाढली नव्हती. जावयाला वाटलं भजी तर माझ्यासाठीच केली, पण सासू वाढायचं विसरली. बरं, बाकीच्या मटेरियलनं पोट भरल्यावर हिच्या लक्षात येऊन भज्याचा उपयोग काय आपल्याला, म्हणून जावयानं डोकं चालवलं अर्ध्या जेवणात. बरं का मामीजी, काय ते ओढ्याच्या वर आल्यानंतर दोन्ही बाजूनी ऊस आहे, तो कोणाचा आहे? तो आमच्या गावच्या मोहनराव देशमुखाचा आहे. काय झालं? तुमच्या मुलीचं कुंकू चांगलं, कारण भयानकत्व पटवून द्यायचं ना गोष्टीचं. इथून सुरुवात. तुमच्या मुलीचं कुंकू चांगलं नाही तर आमच्या वाडवडिलाची पुण्याई वाचलो, मेलो होतो. सासू तो उभीच झाली. काय झालं काय? एवढं जनावर अजिबात नाही पाहिलं आयुष्यात. वाघ होता का? नाही. मग साप केवढा होता? केवढा? त्याचं शेपूट माझ्या ताटाजवळ तर तोंड भज्याच्या टोपलीजवळ होतं. राजापुरेजी, मग सासूच्या लक्षात आलं की सापाची लांबी का वाढली, मी भजी नाही वाढली म्हणून लांबी. तसा हा कीर्तनकार त्या कपाटाकडे पाहायचा बराच वेळ. शेवटी घरमालक म्हणले, काय लेकरा बाळाची आठवण येते का तुम्हाला? मुकाट्यानं खा ना, खिचडी आहे, भात आहे, खजूर आहे. बरं झालं पाटील तुम्ही बोलले. तुम्ही फळं आणली आमच्यासाठी न दिली नाही आम्हाला. आणलीच नाही. काय दिवसा खोटं बोलता राव, आम्ही काय आंधळ्या आहो का? ते कपाटात पाहना, केळीची फणी, पपई, ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, संत्री. ते खायची नाही महाराज, पाहायची आहे. 50 वर्ष झाले आम्ही पाहतो. काय सांगता, एवढी ताजी? अहो नाही. बरं, खाता का तुम्ही? द्या ना. डाळिंब घेतलं बरं का मोहनराव, यानं बुकीनच फोडलं तर आत वाळलं शेण होतं. खाणं अगदी तसं. 3रं चरण.
समसुख वेगळाची बाहुली हा विषयाचे समसुख वेगळाची बाहुली विषयाचे समसुख वेगळाची बाहुली समसुख वेगळाची बाहुली अबुराची सावली जाईला अबुराची सावली जाईल लया बुराची सावली जाईल लया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत सावली जाईल लया बुराची सावली जाईल लया बुराची सावली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली मानलं तरी अबराची सावली जाईल रया अबराची सावली त्या खेड्यातल्या मावल्या मृग नक्षत्र लागले की शेतीची घाई घाई कामं उरकायची असतात आणि त्या दिवसभर शेतामध्ये कामं करतात या मावल्या उन्हाचा चटका एवढ्यात काळा काळा ढग येतो सूर्याच्या आड गार सावली ढगाची वाऱ्याची झुळूक घामानं भिजलेली आणि लुगड्याच्या पदरानं घाम पुसताना त्या ढगाकडे पाहून म्हणते असाच राय रे बाबा दिवसभर मनेपर्यंत गेला घेऊ राहिला अबराची सावली जाईल राया बस मानलं तरी इतकं क्षणिक आहे शेवटी तर माऊली म्हणतात जर विचाराच्या दृष्टीनं पाहिलं तर हे एक प्रकारचं स्वप्न आहे ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव पाहता पाहिले स्वप्नीचे येईले जाईल लया स्वप्नीचे येईले जाईल लया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप स्वप्नीचे येईले जाईल लया जाईल लया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे जळवत जाईल लया मृग जळवत जलवत जाईल लया जाईल लया जाईल लया हे मृग जलवत मृग जलवत जाईल लया जाईल लया जलवत
जन व्रत जाईल जाईल मृग जन व्रत मृग झळवत जाईल मृग रे मृग भजन ऊन तापलेलं आहे, सावलीतले म्हणणारच आहे चालू द्या. बरोबर झालं, सगळे वेळी सांभाळल्या गेली. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल आणि शेवटचा कार्यक्रम असल्यामुळे 1-2-3 मिनिटात आरती करून घेऊ. त्यानंतर परिवाराच्या वतीनं आभार मानण्यात येईल आणि फराळाचं असेल ना, फराळ केल्याशिवाय जाऊ नका असे घरमालक सांगतील, कारण आपण सगळे फराळ करणारेच असल्यामुळे फराळ करून जा म्हणण्याचा अधिकार आपला नाही. सासूच्या धनावर जावाई उदार आपल्याला कशाला ते त्यांनी सांगायचं अधिकार वाणीनं. आरती झाल्यावर कोणी उठत नाही तोपर्यंत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठाल जय जय विठाल बोलिले लेकुरे देवा बोली करा क्षमा कराल महाराज नाही विचारला हे कारण करा क्षमा कराल महाराज तुका म्हणत ज्ञानेश्वर रखबाया पैकी करा क्षमा कराल महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील आता उठावेचे मन देते नाही नारायण सुरवाडी कपणे ते सापडले आता उठावेचे मन देते नाही नारायण तुका म्हणे भोग गेला अवघानी वारीला आता उठावेचे मन देते नाही नारायण आज करून आरती चक्र पाणे व वाढते आजे पुराई नवस धन्य काळा दिवस पाहाव सकाळ पुण्यवंत तुम्ही बाळा आजे पुराई नवस धन्य काळा दिवस तुका वाळे टाळी उभा सन्निध जवळी आजे पुराई नवस धन्य काळा दिवस प्रेमास प्रेमारती गोविंदाचे वाढते धन्य धन्य दिलो जन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाने मुलगा वाढती परमानंद धन्य धन्य दिलो जन नित्य करते अवलोकन रामावणे केशवासने कुठे राहिलो तटस्थ धन्य धन्य दिलो जन नित्य करते अवलोकन
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवे साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे हिता ज्ञानती कोणे अवतार पांडुरंगा नाव ठेविले त्याने आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवे साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट तुझे बोले विश्व ब्रह्म केले राम जनार्दने मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवे साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय टाकावे आम्हा तुकारामा रातवे सागरात पाषाण तारले तैस तुकोबाजे अभंग श्री तुकारामा स्वामी सद्गुरुधामा पाय टाकावे आम्हा तुकारामा तुझा तुलनेचे ब्रह्म तुकाचे मुनिरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय टाकावे आम्हा तुकारामा खाली लोटापण वंदिन चरण तोरण पाय रोपत दे प्रेमे आली म्हणा आनंद पूजन वायो वाढ हीच व्हावी माझी आस पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणी तुमची आहे या संताशी निर्विजने गावणे आता उदार तो या संताशी निर्विजने ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरिप्रणाम ज्ञानदेव तुकाराम की जय सर्व टाळकरी विनेकरी खाली बसा बसा खाली बसलेल्यातलं कोणी उठू नका निवेदक निवेदन देतील तसा कार्यक्रम मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल आणि एक सूचना कोणी दर्शनाच्या भानगडीत पडू नका अजून कोरोना गेलेला नाही तुम्ही मला नमस्कार मी तुम्हाला नमस्कार धन्यवाद हो माईक हे काय इथं आहे ना आज आपल्या बालमटाकळी गावामध्ये महाराष्ट्रातील संप्रदायामध्ये आदर्श असणारं नाव रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामरावजी महाराज डोक नागपूरकर विश्वस्त जोग महाराज संस्थान आळंदी यांचं समाप्तीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज बागडे परिवाराच्या वतीनं हा योग महाराज 2 वर्षानंतर कोरोनाचा कालावधीमध्ये कुठलंही कीर्तन प्रवचन आपल्याला काही ऐकायला मिळालं नाही परंतु बागडे परिवारानं ह्या ठिकाणी हा योग घडून आणला दत्ताशेठ बागडे यांनी अपेक्षा होती महाराज की तुम्हीच या कार्यक्रमाला यावं योगायोग दत्ताशेठ आले आम्ही फोन संपर्क केला आणि आपण या ठिकाणी आलात सर्वांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी महाराजांचं स्वागत करावं मी बागडे परिवाराच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी महाराजांचा या ठिकाणी शाल सिरमळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा सचिन या पुढे या तुम्ही चला तो तुम्ही चला उन्हामध्ये सर्वजण भाविक हार घ्या फुलाचा हार तिथं हार तू उठणार आहे हाराने सचिन वरती या सचिन घ्या हा घ्या हार 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 अगोदर घाला सचिन शेठ पुढे येतो घ्या जावं त्यांचे या त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथाकार हरिभक्त परायण साध्वी सोनालीताई दिदी करपे यांचाही सन्मान बागडे परिवाराच्या वतीनं तुमच्या दिदीला ताईला बोल
दत्ता शेठच्या भगिनी हे त्यांचा या ठिकाणी सन्मान करतील. टाळ्या वाजा सर्वांनी. सुंदर असं भागवत कथेचा कार्यक्रम 7 दिवस ताईंनी या ठिकाणी केला. निश्चितपणे त्यांचाही गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद. त्याचप्रमाणे नामदेव महाराज माऊली फाटा आपले सर्वांचे, कारण ते आमच्या कुटुंबातीच असल्यामुळं त्यांचाही सन्मान या ठिकाणी बागडे सचिन शेठ बागडे यांनी करावा अशी विनंती करतो. हा पटकन पटकन वेळ झाली. ऊन हा कोण राहिलं? एक झिरपे महाराज घे, मारुती महाराज झिरपे. मारुतराव बर. आपल्या चापडगावचे तुकाराम महाराज मंदिर संस्थानचे मारुतराव महाराज झिरपे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आता कोणी नंतर करू आपण नंतर. वेळ भरपूर झालेला आहे. आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे आणि महाराज आमच्या गावकऱ्याच्या वतीने का आम्ही विनंती करणार आहोत, तुमच्या वेळेप्रमाणे एकदा तुलसी रामायणाचा कार्यक्रम बालमटाकडी इथं घ्यावा अशी आमची सर्व गावकऱ्यांची फार दिवसापासून इच्छा आहे. तुम्ही देताल तुमच्या हिशोबाने जी तारीख एक द्या आणि एक तुलसी रामायणाचा या ठिकाणी एक कार्यक्रम करावा अशी आमची सर्व परिसराची एक इच्छा आहे. अशी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. हो, या ठिकाणी दत्ता शेठ यांचा सन्मान कल्याण स्वामी संस्थानच्या वतीनं करण्यात येणार आहे. तो सत्कार सोनालीताई करतील. महाराजांनी तुम्ही हा डोक महाराजांनी तुम्ही करा. महाराजांच्या हस्ते मोठं दानत आहे, दान धर्म करण्याची दृष्टीनं. ताई अलीकडे तुम्ही फोटो घे रे. संपलं ना. हो, यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महिलांनी त्या ठिकाणी थांबायचं. फराळ हा प्रसाद फराळाचाच आहे. फराळाचा कार्यक्रम सर्वांनी कुणीही फराळाचं केल्याशिवाय जाऊ नये अशी बागडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी नम्र विनंती करतो. सावली असेल, ऊन असेल हिशोबाने आणि कार्यकर्त्यांनी वाढण्यासाठी सहकार्य करा. गावातील सर्व तरुण कार्यकर्त्याला विनंती आहे की या ठिकाणी वाढप करण्यासाठी सहकार्य करा. दर्शन कोणी घेऊ नका कृपा करून. हो, कृपा करून दर्शन कोणी घेऊ नका.